मुलींसाठी बाप खूप हळवा असतो, पण नांदेडमधल्या महिपाल पिंपरीमधील घटना खूपच वेगळी आहे। येथे बापच उलट्या काळजाचा निघालाय। त्याने प्रतिष्ठेसाठी मुलीची हत्या केली आहे, जिच्या डोळ्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं। नेमकं काय होतं हे प्रकरण, नेमकं काय घडलंय जाणून घेऊया माझाच्या रिपोर्टमध्ये। ज्यांनी तिला जन्म दिला, ज्यांनी तिचे हट्ट पुरवले, ज्यांनी तिच्या स्वप्नांना बळ दिलं, त्याच हातांनी तिचा घात केला। पोटच्या लेकीची हत्या केली। तिचा मृतदेह आपल्याच शेतात जाळला। त्यानंतर तिथली राख जवळच्या ओढ्यात टाकली। जिथं मृतदेह जाळला तिथं नांगर फिरवला, शेतात पाणी सोडलं, कांद्याची लागवड केली आणि एका रात्रीत तिचं अस्तित्वच मिटवलं। जर तिच्या मैत्रिणींनी शोधाशोध केली नसती तर त्यांनी ही हत्या पचवलीच असती, पण नियतीला ते मान्य नव्हतं। घटना आहे नांदेड जिल्ह्यातल्या पिंपरी महिपाल गावातली। इथली शुभांगी जोगदंड वैद्यकीय शिक्षण घेत होती। वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचं स्वप्न पाहणारी शुभांगी आज या जगात नाहीये आणि त्याला कारण ठरलंय तिचंच कुटुंब। मुलीचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण होतं आणि मुलीचं दुसरं लग्न जुळलं होतं। तर ह्या प्रेम प्रकरणामुळे त्यांची सोयरीक मोडली आणि त्याचा राग घरच्यांना आला आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलीला गळावरून मारलं आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रीत जाळून टाकले। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शुभांगीचे तिच्या नात्यातीलच तरुणावर प्रेम होते। दोघे लग्नही करणार होते। याविषयीची इच्छा सदर तरुणाने तिच्या कुटुंबियांना बोलूनही दाखवली होती, मात्र हे नाते तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हते आणि अशातच तिच्या कुटुंबियाने तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं आणि साखरपुडाही उरकला। काही दिवसांपूर्वी शुभांगी आपल्या प्रियकरासोबत पुन्हा दिसली आणि त्याची माहिती गावातल्याच एका तरुणाने तिच्या वडिलांना दिली। शुभांगी एका दुसऱ्याच तरुणाच्या प्रेमात असल्याची कुणकुण शुभांगी सोबत साखरपुडा झालेल्या तरुणालाही समजली आणि त्यानं लग्न मोडून टाकलं। सोयरीक मोडल्यानं वडील संतापले आणि त्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच लेकीची आपल्याच घरात हत्या केली। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की ह्या महिपाल पिंपरी हे जवळपास 1,500 ते 2,000 लोकवस्तीचं गाव असून संबंधित बाजूलाच या ठिकाणी त्या युवतीचं घर आहे आणि या ठिकाणी ती युवती वास्तव्य करत होती। त्या तरुणीने आपले प्रेम संबंध टिकून राहावेत या दृष्टिकोनातून आई वडिलांशी विरोध केला आणि त्या विरोध करणाऱ्या घटनेमुळे आई वडिलांनी संताप व्यक्त केला आणि संबंधित तरुणीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। याच ठिकाणी शुभांगीच्या मृतदेहाची ही विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी हे ज्वारीचं पीक आहे, तर बाजूला ही चिकूची बाग आहे। तर याच बाजूला असणाऱ्या सोयाबीन व ऊसाच्या शेतामध्ये या ठिकाणी शुभांगीचा मृतदेह हा जाळण्यात आला आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। जी लेक डॉक्टर होऊन कुटुंबाचा आधार बनणार होती, तिला तिच्या कुटुंबानेच अत्यंत थंड डोक्याने संपवलं। आपल्या लेकीपेक्षा आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जास्त महत्वाची वाटणारी माणसं ही माणसं नाही आहेत, सैतानाच्या अवलादी आहेत। धनंजय सोळंके, एबीपी माझा, पिंपरी महिपाल, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।